श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ। तर मी करत आहे लक्ष्मीपूजन। पहिली प्लेट स्वच्छ धुवून घेतली, स्वस्तिक काढून घेतलं आणि हळदी कुंकू वाहिलं आणि आता मी सहस्त्रकमल काढते पैशाने, आपले छोटेसे कॉइन। ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी देव्याय 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 नमः। असं कॉइनचं ना स्वस्तिक अष्टकमल काढून घ्यायचं आहे। नसतील कॉइन तरी चालेल, काही फरक नाही पडत आहे। आणि ह्या मंत्राचं पठण करत महालक्ष्मी देव्याय नमः या मंत्राचं असं पठण करत असं पूजा करायची आहे। तर आता मी आपली अशी जे आपल्याकडे अवेलेबल आहे साधी सोपी अशी पूजा करते। आणि हा माझ्याकडे कमल दिवा आहे, त्यातली मी जे वात लावतो ना आपण ते काढून ठेवलंय आणि त्याच्यात मी आता लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवणार आहे। हे पण त्याच मंत्राचं पठण करत सेवा करायची चालू। ओम महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम महालक्ष्मी देव्याय नमः। नंतर हळदी कुंकू लावायचे, थोडं तांदळावरती टाकायचं आहे। ओम महालक्ष्मी देव्याय नमः। हे आपल्याकडे चांदीची अशी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, तर मी आता ही या तांदळावरती ठेवणार आहे। ओम महालक्ष्मी देव्याय नमः, ओम महालक्ष्मी देव्याय नमः, ओम महालक्ष्मी देव्याय नमः। आणि हे आपल्याकडं शीतलताईंकडून घेतलेला कुंचन आहे, धनलक्ष्मी कुंचन, स्वामी आर्टमधून घेतलेला आहे हा। ओम महालक्ष्मी देव्याय नमः, ओम महालक्ष्मी देव्याय नमः। तर आपल्याकडं आता हे नाहीये, आहे काय म्हणतात त्याला, चंदन, जे चंदन आहे ते नाहीये। मी आपली हळद गुलाबजलमध्ये ओली केली आणि आता इथं लावणार आहे। ओम महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम महालक्ष्मी देव्याय नमः। इथं असं कुंचन ठेवला, हळदी कुंकू व्हायचं त्यामध्ये। ओम महालक्ष्मी देव्याय नमः, ओम महालक्ष्मी देव्याय नमः, ओम महालक्ष्मी देव्याय नमः, ओम महालक्ष्मी देव्याय नमः, ओम महालक्ष्मी देव्याय नमः। थोडेसे तांदूळ टाकणार आहे। ओम महालक्ष्मी देव्याय नमः। जर आपल्याला कुठला मंत्र येत नसेल तर एवढं तरी आपण म्हणू शकतो, ओम महालक्ष्मी देव्याय नमः म्हणत। आणि ह्या 5 कवड्या टाकायच्या आहेत। आता हे घेतल्या, 5 कवड्या घेतल्या आणि ह्या गोमती चक्र आहे, सॉरी। ओम महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम महालक्ष्मी। ह्या 5 कवड्या आहेत। ओम महालक्ष्मी देव्याय नमः, ओम महालक्ष्मी देव्याय नमः, ओम महालक्ष्मी देव्याय नमः, ओम महालक्ष्मी देव्याय नमः।
ओम महालक्ष्मी देव्याय नमः. हे श्रीफळ आहे. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. आणि हे चांदीचं श्रीफळ आहे. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. ही आहे आपली काळी कवडी. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. 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 हे बघा, हे आहे आपलं पिवळं हळकुंड, आपलं साधं. आणि हे चांदीचं हळकुंड आहे, जे की मी शीतलताईकडून घेतलं होतं. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. 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 हे कमळगट्ट्याची बी आहेत आणि 5 आपली हिरवी वेलची आहे. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. 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 हे मोती आणि पवळा आणि हे आपले 5 रत्न आहेत. 5 रत्न आहेत हे. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. ओम महालक्ष्मी. आणि ही आपली लवंग आहे, चांदीची लवंग आहे. हे पण मी त्यांच्याकडूनच घेतलेलं, शीतलताईकडून. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. हे चांदीची 2 फुलं आहेत, एक उधळायचं आणि एक पारिजातचं फुल आहे. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. 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 हे आहे कमळाचं फूल आहे, चांदीचं. ते पण मी इथं असं ठेवून देणार आहे. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. आणि हेच आपलं जास्वंदाचं फूल आहे, चांदीचं, जे की गणपती बाप्पाला आवडतं. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. ओम महालक्ष्मी देव्याय. आणि हा चांदीचा शिक्का आहे, माझ्याकडं होता म्हणून मी आपलं ठेवला. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. 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 हे आहेत हिरव्या, पिवळ्या, लाल बांगड्या आहेत, जे की महालक्ष्मीला आवडतात, प्रिय असतात आणि सौभाग्याचं लेणं असतं. तर हे आपण इथं ठेवूया आपण. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. आणि ही मी आपलं असावी लक्ष्मी ठेवायचं म्हणून ठेवते. 500ची नोट तुमच्याकडे नसेल तरी चालेल, असं इथं ठेवणार आहे मी. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. 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 आणि हे आहे कमळाचं फूल, जे की मी गेले होते पुण्यामध्ये, तर कमळाचं फूल मला भेटलं तिथं. महालक्ष्मीला प्रिय आहे, तर ते मी घेऊन आले. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ओम महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम महालक्ष्मी देव्याय नमः. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. हे बघा, हे गुलाब अत्तर आहे, तर हे असं थोडं फुलांना लावून मी लक्ष्मीला लावणार आहे. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. 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 इकडं माझ्याकडे अष्टलक्ष्मी पण आहे. मी चांदीची ती तर मागवली होती, ती पण मी अशीच ऑनलाईन. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. हे आपले स्वामी महाराज. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. 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 हे गुलाबाचं फूल पण व्हायचं आहे आपल्याला. लक्ष्मीला आवडतं गुलाबाचं फूल. हे असं ओम महालक्ष्मी देव्याय नमः. ओम महालक्ष्मी देव्याय नमः. हे बघा, ही अशी आपली साधी सोपी पूजा केलेली आहे मी. माझं देवघर छोटंसं आहे. आणि स्वामी महाराज बघा, स्वामी महाराजांना मोगऱ्याचा गजरा फार आवडतो आणि सहजपणे मोगऱ्याचा गजरा स्वामी महाराज घालून घेतात गळ्यामध्ये. त्यांना आवडतं. नाहीतर इतर हार घालायला लागले मी की सारखं पडत असतो खाली. तर आता मोगऱ्याचा गजरा जशी मी कुंचन सेवा करते तसं स्वामी महाराजांना तरी गजरे, मी हे आधी गजरे नव्हते वाहत स्वामींना. एक आपला साधा हार वाहत होते दुसरा घालायची. पण जशी कुंचन सेवा करते तसंच मी स्वामींना मोगऱ्याचा गजरा घालते. तर सहजपणे घालून घेतात स्वामी महाराज असं. आणि खरंच आणि ही आपली लक्ष्मी मातेची मूर्ती आहे चांदीमध्ये. माझ्याकडे होती तर मी करते, तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही. आपली साधी सोपी पूजा मांडायची आहे. आणि हे माझं छोटंसंच देवघर आहे तर तेवढ्यातच मी ॲडजस्ट केलेलं आहे. आणि आपली कुंचन जे की मी शीतलताईकडून घेतलेलं आहे स्वामी आर्टमधून. अशी साधी सोपी कमी जागा पडते पण ठीक आहे की मी एवढ्यातच ॲडजस्ट करते आणि बस सहज पूजा बसून जाते एवढ्यामध्ये. तर असं घरामध्ये खूप भारी आणि प्रसन्न वाटतं. आणि कलश मी इकडं ह्या साईडला ठेवलेला आहे, बघू शकता. हा माझा कलश आहे, कारण की देवघरामध्ये तर जागा नाही भेटत आहे ना. बघू आता लक्ष्मीच्या कृपेने जर मोठं देवघर घेता आलं तर नक्कीच घेईन मी. आणि माझ्या ताईंना कधी कधी प्रश्न पडतो की मी पूजा कुठं मांडणार, कशी करणार, असं नाही का. तुमच्यासारखं मलाही वाटत होतं. मी आधी माझ्याकडे एक छोटासा पाट आहे जे की मी लाकडी बनवून घेतलेला होता, तर त्याच्यावर मांडत होते. पण ती जरा मला कसं तरी वाटत होतं, अनकम्फर्टेबल नव्हतं वाटत. म्हणून मी आपली एकच पूजा त्या चौरंगावर केली. मग त्याच्यानंतर मी अशी देवघरामध्ये पूजा करायला लागले की ॲडजस्ट पण झालं, होऊन गेलं. आणि अशीच मी साधी सोपी पूजा करते. अगदी 10-15 मिनटात, जास्तीत जास्त 20 मिनटं लागतात. आणि माझ्याकडं सिल्वरमधून अष्टलक्ष्मीचे फोटो आहेत, त्याला पण मी गजरा वाहते. आणि वरती 2 फुलं ठेवलेले आहेत. किती सुंदर वाटते बघा. तर काही टेन्शन घ्यायचं नाही. जे आपल्याकडे अवेलेबल आहे तेवढ्यात ॲडजस्ट करायचं. फक्त आपला भाव महत्त्वाचा आहे. देव फक्त आपली श्रद्धा असणं महत्त्वाचे आहे जास्त. असं झालेली आहे माझी पूजा. अगदी मनापासून जर आपण पूजा केली, भले ते एखादं फूल वाहून जरी किंवा फूल नसेल तरी चालेल, फक्त एक मनामध्ये भाव म्हणतात ना, तो पाहिजे, अंतकरणापासून पाहिजे. देव आपली कशीही सेवा असेल, तुटकी मुटकी कशी काही नसलं तरी तो स्वीकार करतो असं मला तरी वाटतं. आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की पूजेमध्ये कसं काय. आणि कस्तुरी बॅग आहे की मी इथं ठेवलेली आहे. कस्तुरी बॅग दिसते का तुम्हाला? ही कस्तुरी बॅग. आणि आपलं येलो कलरची पिशवी पण आहे, ती पाऊच
की पूजा झाल्यानंतर ना म्हणजे उद्या उतरवल्यानंतर ना सगळं साहित्य मी त्याच्यामध्ये ठेवून देते. आणि मी साधा खडी साखरेचाच नैवेद्य दाखवलाय बरं का, कारण की आता सकाळ सकाळ तर मला काही बनवणं झालं नाही. आणि पाणी ठेवलंय, त्या हळदी कुंकाच्या वाट्या तिथंच असतात. गजांत लक्ष्मी माझ्याकडं होत्या तर मी ते पण तिथं ठेवलेलं आहे. आणि जी ती पैशाची नोट 500ची नोट दिसते ती तशीच कायमस्वरूपी. मला प्रश्न पडला की आता माझ्याकडं पैसे नाही आले तर पूजेचं साहित्य मी कसं घेणार वगैरे, असं जाम टेन्शनमध्ये होते मी. तर मला त्याच दिवशी माझं एक स्वयंपाकाचं काम आहे, मुलांकडं मी काम करते एक स्वयंपाकाचं, तर त्यांना मी माझ्या झालेल्या दिवसाचे पगार मागितलं मी त्यांना. एक 2-3 दिवसाचे मला ते 500 रुपये दिले की 1 तारखेपासून महिना करता येईल म्हणून. तर ते पैसे जसे आलेत माझ्याकडं ते तसेच आहेत. आणि माझ्या मिस्टरांना दुसरीकडून पैसे मिळाले त्याच्यामुळं मी फुलं वगैरे त्याच्यात आणली पहिल्यांदा. मला वाटतं आता ही 1 महिना झाला असेल मी सेवा करते. हां, तर तसंच ते आहे, त्याला अजून तरी काही वेळ आलेली नाही आहे मला खर्च करण्याची, असं आहे. आणि हे विठ्ठल रुक्मिणी जे की माझ्या वडिलांनी मला दिले होते, बाळकृष्ण पण आहे. असं छोटंसं आहे आपलं देवघर, मी ॲडजस्ट करत असते. असं दुरून दाखवू का तुम्हाला, हे बघा. पण छान आहे, मन प्रसन्न वाटतं आणि खूपच भारी वाटतं बरं का खरंच. मी तुपाचा दिवा लावलेला आहे. शीतलताईकडून तुपाचे दिवे मी घेतलेले पण ते संपले आत्ता. तर माझ्याकडे घरी तूप होतं, मी त्याच्यामध्ये तुपामध्ये वाती भिजवलेल्या आहेत, तर तेच आता प्रज्वलित केलं आहे. आणि साधा सोपा, एवढं टेन्शन घेऊ नका ताईंनो की कसं काय करू. आता मी तुम्हाला नंतर सगळं सांगणार आहे की मी कसं घेतलं हे धनलक्ष्मी कुंचन, काय केलं मी त्याच्यासाठी. माझ्याकडेही पैसे नव्हते, अजिबात 1 रुपया नव्हता. आणि त्यांचे व्हिडिओ बघून मला असं वाटत होतं की अरे आपल्याला पण पाहिजे, कोणाला आपली प्रगती झालेली नको असते नाही का. सगळ्यांना वाटतं की आपलंही छान व्हावं, लक्झरी आयुष्य जगावं असं वाटतं. त्यातलीच मी एक आहे तुमच्यापैकीच. आणि मग मी काहीतरी ॲडजस्ट करून कसं तरी घेतलं धनलक्ष्मी कुंचन. तर इतकं भारी वाटतं, एकदम अशी ऊर्जा जी म्हणतो ना आपली एक वेगळीच वाटते. खूप खूप भारी वाटतं. आता मला त्यांच्याकडून एक लक्ष्मी मातेचा फोटोही घ्यायचा आहे, कोल्हापूर लक्ष्मी मातेचा. तर मी लवकरच घेईन फोटो त्यांच्याकडून. आणि मग हे सगळं असेल तर मग मी असं चौरंग, आपल्याकडे चौरंग पण नाही आहे महत्त्वाचं म्हणजे, तर चौरंग पण मला घ्यावंच लागणार आहे. तर त्याच्यावर मी छान अशी पूजा मांडणार आहे. पण कधी घेईन सांगू शकत नाही ताईंनो तुम्हाला मी. तर ही आजची पूजा कशी झाली आहे हे मला नक्की आणि नक्की सांगा. आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडला नसला तरी सबस्क्राईब करा, लाईक करा ताईंनो. आणि मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.